पुढे महत्त्वाची बातमी। आतापर्यंत विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये 124 आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्यापैकी 74 आमदार हे भाजपचे आहेत। ठाकरे गटाचे आमदार सुद्धा विधान भवनाकडे आता निघालेले आहेत। महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आज मतदान होतं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून मतदान झालेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास 124 आमदारांनी हे मतदान केलेलं आहे आणि त्यापैकी 74 आमदार हे भाजपचे आहेत। म्हणजे सर्वाधिक भाजपच्या आमदारांनी आतापर्यंत मतदान केल्याचं या आकड्यांमधून स्पष्ट होतंय। ठाकरे गटाचे आमदार आता विधान भवनाकडे निघालेले आहेत। काही वेळापूर्वी शिंदे गटाचे आमदार देखील 2 बसमधून पोहोचले होते। त्यामुळे आता हळूहळू ह्या आमदारांचं या ठिकाणी ते येतात आणि गेल्या काही तासांमध्ये आपण हे मतदान पाहतो। आतापर्यंत 124 आमदारांनी मतदान केलेलं आहे। तर 74 आमदार हे भाजपचेच आहेत। शरद पवार, एनसीपी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या एकाही आमदारांना आतापर्यंत मतदान ते करतात। ठाकरे गटाचे आमदार आता विधान भवनाकडे रवाना झालेत। आयटीसी हॉटेलमधून ठाकरे गटाचे आमदार निघालेले आहेत आणि ठाकरे गटाचे आमदार विधान भवनाकडे आता रवाना झालेत। काही वेळामध्ये पोहोचतील। आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे आमदार थांबलेले होते आणि आता ते विधान भवनाकडे निघालेले आहेत। तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला आदित्य ठाकरे दिसतात आणि ते सर्वच आमदार ठाकरे गटाचे विधान भवनाकडे चाललेले आहेत। मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे पोहोचलेले होते। तर आता हळूहळू सर्वच आमदार विधान भवनाकडे जातात। आज विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये राज्यातलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। कोण नेमकं बाजी मारणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार।